हाय फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये। तर आपण आज मस्तपैकी नाश्त्याचा एक प्रकार बघणार आहोत। त्याची रील्स मी ऑलरेडी अपलोड केली होती, पण त्याच्यामध्ये व्यवस्थित प्रमाण सांगितलं नव्हतं। तर इथे मी घेतलेलं होतं जवळपास 2 वाटी हिरवे मूग आणि त्याच्यामध्ये मी अर्धी वाटी तांदूळ टाकलं होतं। आणि तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये एक अर्धी वाटी उडदाच्या डाळीचं पीठ जे की आपण इडलीला वापरतो ते टाकून रात्रभर याला थंड पाण्यामध्ये भिजवून घ्यायचं आहे। आणि सकाळी जे आहे ते व्यवस्थित भिजलं जातं। तर आवडीप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये मूग कमी जास्त करू शकता, पण त्याच्यामध्ये तांदूळ टाकणं आवश्यक आहे की जेणे त्याला कुरकुरीतपणा येतो। आणि व्यवस्थित रात्रभर भिजू द्या आणि भिजल्यानंतर सकाळी जे आहे ते आपल्याला याला मिक्सरमधनं वाटून घ्यायचं आहे। तर इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये आपले हिरवे मूग आणि तांदूळ टाकलेले होते ते काढून घेतले। आणि चवीसाठी याच्यामध्ये आपण टाकणार आहोत हिरवी मिरची, आवडीनुसार जर तिखट असेल तर थोडी कमी टाका, लसूण आणि जिरे याच्यामध्ये खूप छान लागतात, त्यामुळे जिरे टाकणं आवश्यक आहे। आणि चवीनुसार याच्यामध्ये मीठ टाकून घ्या आणि व्यवस्थित पाणी टाकून त्याला बारीक करा, जास्त पातळ करू नका। जेमतेम आपण जसं डोस्याला पीठ करतो तर तसं पीठ करा, जास्त जर पातळ झालं तर ते होत नाहीत ते डोसे। तर तुम्ही हे व्यवस्थित असं बारीक करून घ्या। आणि याच्यासोबत लागणारी हिरवी चटणी होती, खूप मोस्ट रिक्वेस्टेड रेसिपी होती की हिरवी चटणी दाखवा। तर परत एकदा मी दाखवते, ऑलरेडी मी याचा एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे, तर परत एकदा मी दाखवते। याच्यासाठी मी खोबरं घेतलेलं आहे, ते कच्चं खोबरं आहे, सुकं डाळवं आहे, जिरे, थोडेसे लसूण आणि हिरवी मिरची तिखटासाठी, आणि वरून मी कोथिंबीर घालणार आहे। तर याची जी रेसिपी आहे मी ऑलरेडी अपलोड केलेली आहे माझ्या चॅनलला। जर नवीन असतील कोणी तर सबस्क्राईब करा चॅनलला आणि माझ्या रेसिपी तुम्हाला बघायला भेटतील। तर त्याच्यावर मी कोथिंबीर टाकून घेतलेली होती त्या हिरव्या चटणीसाठी, भरपूर अशी कोथिंबीर लागते। पुदिना असेल तर तुम्ही पुदिनाही टाकू शकता, जर नसेल तर स्किप करा। आणि त्याच्यामध्ये आवडीनुसार आपल्याला चवीनुसार मीठ आणि थोडीशी साखर टाकून घ्यायची, साखरेने याला एक वेगळी चव येते। आणि थोडंसं पाणी टाकून याला व्यवस्थित आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचंय। तर ही चटणी खूप छान लागते, बऱ्याच जणांना आवडते। तर तुमच्या रिक्वेस्ट होती खूप सगळ्यांची, म्हणून एकदा मी परत त्याची रेसिपी दाखवते। तर याच्यामध्ये मी सुकं खोबरं, डाळवं, हिरवी मिरची, लसूण, जिरे, चवीनुसार मीठ आणि साखर आणि भरपूर अशी कोथिंबीर टाकून पाणी टाकून याला व्यवस्थित आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत। तर तुम्ही ते बघू शकताय, मी ही चटणी आहे अशी बारीक करून घेते थोडंसं पाणी टाकून। आणि याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे ती आहे दही। तर ते थोडंसं आंबट दही आहे, जवळपास 2 चमचे असे आंबट दही मी याच्यामध्ये टाकलंय। दही थोडंसं आंबट हवं, त्यांनी चटणीला खूप छान टेस्ट येते। आणि ती जी वाटी आहे तीच व्यवस्थित त्याच्यामध्ये मी त्याला धुवून टाकली। तुम्हाला जेवढी पातळ हवी आहे तेवढी तुम्ही याच्यामध्ये पाणी टाकून मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकताय। तर इथे व्यवस्थित दही टाकून मी परत एकदा मिक्सरमध्ये फिरून घेतलं। आणि फोडणी पात्रामध्ये अगदी थोडंसं तेल गरम करा आणि त्याच्यामध्ये तेल गरम झाल्यानंतर जिरे, मोहरी, तुमच्याकडे जर लाल सुक्या मिरच्या असतील किंवा कढीपत्ता असेल तर तो तुम्ही टाकू शकताय, खूप छान टेस्ट लागते याची। आणि हिंग शक्यतो टाकू नका, त्याची टेस्ट थोडीशी बिघडते। तर म्हणजे ह्या चटणीमध्ये हिंगाची टेस्ट चांगली लागत नाही म्हणून सांगते, इतर चटणीमध्ये तुम्ही टाकू शकताय। तर इथे मी थोडंसं तेल गरम केलं होतं फोडणी पात्रामध्ये, त्याच्यामध्ये थोडेसे जिरे आणि मोहरी जी आहे ती व्यवस्थित तडतडल्यानंतर आपण त्या चटणीमध्ये ती हिरवी चटणी टाकणार आहोत। जर अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। आणि तुमच्या एक सबस्क्राईबमुळे, एक लाईकमुळे मला खूप फायदा होणार आहे। ह्या ज्या गोष्टी आहेत त्या फ्री आहे, याच्यासाठी कुठलीही कॉस्ट होत नाही किंवा तुमचा कुठलाही मोबाईलचा बॅलन्स संपत नाही। तुम्ही फ्रीमध्ये माझ्या चॅनलला सबस्क्राईब करू शकताय, लाईक करू शकताय, जास्तीत जास्त शेअर करू शकताय। तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडल्या असतील तर नक्की मला खाली कमेंट करून नक्की सांगत जा, किंवा कुठल्या गोष्टी तुम्हाला समजल्या नसतील तर नक्की मला कमेंटमध्ये त्या गोष्टी सांगत जा। तुमच्या ज्या आहे रिक्वायरमेंट मी त्या पूर्ण करायचा प्रयत्न करेल। आणि ही जी फोडणी आहे तुम्ही बघू शकताय, मी त्या व्यवस्थित आपण जी बनवलेली चटणी होती त्याच्यामध्ये व्यवस्थित टाकून घेतलेली होती। आणि ऑलरेडी आपण याच्यामध्ये मीठ आणि साखर बारीक करताना टाकले असल्यामुळे वरतून टाकायची काही गरज लागत नाहीये। आणि एकीकडे मी गव्हाचं पीठ केलं होतं फ्रेंड, मी तुम्हाला आधी म्हणजे सांगितलं होतं का फ्रेंडमध्ये, एक व्हिडिओ टाकण्यासाठी मला खूप मेहनत घ्यावी लागते, त्याच्यासाठी तुम्हाला फक्त एक लाईक करावं लागतं, जे की तुम्ही करत नाही। तर इथे जे आहे ते घावणाचं पीठ व्यवस्थित बारीक करून घेतलेलं होतं मिक्सरमध्ये आणि डायरेक्ट असे घावण टाकत होते। आणि हे जो आहे हा नॉनस्टिक पॅन आहे, तर बऱ्याच जणांचा मला अशी DM आलेला की तुम्ही नॉनस्टिक पॅनवर तो डोसा टाकलाय तर तो चिटकत नाहीये। तर आमचा साधा तवा असेल, आपण जो पोळी करतो आपला जर्मनचा तो तवा असतो पोळी करण्याचा, तर त्याच तुम्ही त्याच्यावर जर डोसा टाकला तर चिटकेल का, तर तेही मी पुढे दाखवलेलं आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर इथे हा नॉनस्टिक तवा आहे आणि तसंच आपला चपाती करायचा, पोळी करायचा जो तवा असतो साधा आपण जो रेग्युलर यूज करतो त्याच्यावरही हा जो डोसा आहे
तो अजिबात चिटकत नाही, व्यवस्थित निघतो. फक्त तुमचा तवा जो आहे तो व्यवस्थित गरम करून घ्या की जेणेकरून तो चिटकणार नाही. तर इथे जो डोसा आहे त्याला व्यवस्थित अशी जाळी पडते. याच्यामध्ये मी कुठल्याही प्रकारचं दही टाकलेलं नाहीये किंवा आंबट पदार्थ टाकलेलं नाही किंवा आपण याला डोशासारखं रात्रीचं पीठ बारीक करून रात्रभर त्याला फर्मेटही करायला ठेवलेलं नाही, तरी हा पौष्टिक डोसा होतो. तुम्ही बघू शकता हा लहान मुलांसाठी अतिशय उत्तम असा पर्याय आहे नाश्त्यासाठी, सकाळीसाठी. सकाळ जर तुम्हाला नाश्त्याला वेळ नसेल, काहीतरी नवीन पाहिजे असेल मुलांना, तर खूप पौष्टिक असा हा डोसा आहे मुगाचा. मी नेहमी करते, आमच्या घरी हा सगळ्यांना आवडतो. तर तुम्ही हा करू शकताय. आणि मूग असल्यामुळे ते पचायला खूप हलके असतात. जर तुमच्या घरी आजारी पेशंट असतील, वयस्कर माणसं असतील, त्यांच्यासाठी हा जो डोसा आहे तो खूप उपयुक्त आहे. तर इथे तुम्ही बघू शकताय जो डोसा आहे ते व्यवस्थित असा लालसर रंगाने आपल्याला भाजून घ्यायचा आहे. आणि याच्यावर नंतर मी दाखवलेलं होतं इथे हमाल चपाती करायचा तवा आहे आणि त्याच्यावरही हा मी डोसा जो आहे तो करत होते. तुम्ही बघू शकता इथे जो होता आधी केलेला आपण नॉनस्टिकवाला होता पॅन, त्याच्यासाठी तेल कमी लागतं. फक्त फरक एवढाच आहे, आपला जो चपातीचा तवा असतो जेव्हा थोडंसं तेल टाकावं लागतं आपल्याला, तेलाचं प्रमाण कमी करण्यासाठी मी नॉनस्टिक तवा वापरते. तर इथे मी व्यवस्थित डोस्याला आधी तव्यावर तेल टाकून व्यवस्थित डोसा टाकलेला होता. आणि शक्यतो तुमचा जो तवा आहे चपाती करायचा तर त्याच्यावर तुमचा डोसा पहिल्या वेळेस चिटकू शकतो. त्याचं कारण असं की तवा फर्स्ट टाइम व्यवस्थित गरम होत नाही किंवा ते टेम्परेचर जे आहे ते मेंटेन होत नाही, म्हणून तो पहिला जो डोसा आहे तो तुटू शकतो. पण बाकीचे डोसे आहे तुम्ही या तव्यावरही, साध्या तव्यावरही करू शकता. तुम्ही बघू शकताय व्यवस्थित हा तवा जो आहे ते मी तापून घेतलेला होता आणि त्याच्यावर जो डोसा टाकून घेतलेला होता आणि तो तेल लावून त्याला व्यवस्थित आपण पलटणार आहोत. तर इथे जो आहे तो उलटण्याने माझा तवा डोसा जो आहे तो तुटलेला आहे, जो की तो चिटकला नव्हता खाली, तर तो उलटण्यामध्ये अडकला होता आणि व्यवस्थित त्याला कलरही छान आलेला आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही दोन्ही तव्यावर हे डोसे घरच्या घरी करू शकताय. व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि पटकन सबस्क्राईब करा. आणि फ्रेंड तुम्ही बघू शकता आपले जे डोसे आहेत ते खूप सॉफ्ट असे तयार होतात आणि ते तयार होतात. तुम्हाला जर आवडलं असेल तर लाईक शेअर करायला प्लीज विसरू नका. आणि नवीन असाल तर सगळ्यात पहिले सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. मस्त खा आणि स्वस्त राहा.